पागल बिगल झालायस का? डोक्यावर पडलायस? मला खोटं वाटतं, हा प्रँक आहे. मला चांगला चष्मा टॉमी हिलफिगर ठरले जे आहे मला बर्थडेला माझं सगळं घातलंय बघ. मी माझं घड्याळ घातले, अंगठी घातली, ही अंगठी घातली, ही अंगठी घातली, सगळं. नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही गाडीत किंचावते बाहेर वॉचमॅन विचार करत असेल की हे लोक येडे झाले. उद्या आमचा लास्ट डे आहे पुण्यात. विचार केला की उद्याच निघतो. कारण परत आता उद्या निघणार, परवा आम्हाला पॅकिंग करायची, तेरवा निघायचंय परत. तर खूप परवा पॅकिंग कसली? परवा पॅकिंग कसली? पुरीची. पुरी? कुठे पुरी? जगन्नाथपुरी. हा, पागल बिगल झालायस का? डोक्यावर पडलायस? आपली परवा फ्लाईट आहे जगन्नाथची. पागल आहे ह्याच्यावरती नका विश्वास. अबे शिवानी, परवा जगन्नाथची फ्लाईट आहे. पागल आहेस का? अरे काय पागल आहे का? पागल का करते तू? येस, तू पागल आहेस. शिवानी, आपली जगन्नाथपुरीची फ्लाईट आहे परवा. हे कधी ठरलं? कधीच ठरलंय. आपली परवा फ्लाईट आहे ना पुरीची. मग हिला कोण सांग ना, हिला काय नाही माहिती? पण इन्व्हॉल्व केले प्रँक मध्ये. मी याच्यावरती एवढे प्रँक करते. अबे प्रँक नाहीये शिवानी. मी ग्रुप मध्ये टाकलंय का फ्लाईटचं तिकीट? आणि ग्रुप मध्ये मी नाहीये. ग्रुप मध्ये तू आहे ना? नाही मी, अरे बाबा शिवानी, खरं फ्लाईट तिकीट आहे. मी तुझ्यासाठी सरप्राईज बुक केलेलं आहे जगन्नाथपुरीचं. ठीक आहे गौरांग, थँक्यू. माझ्याशिवाय तू कशी काय बुकिंग मला खोटं वाटतं, हा प्रँक आहे. मला गौरांग आता ऑनलाईन आहे. एवढे प्रँक केले. अरे बाबा, गौरांग चालू आहे. गौरांगचा फोन अजून. गौरांगला विचार, आम्ही आयटिनरी बुक केले 4 दिवसांची. आपल्याला पुरीला जायचंय फ्लाईट. येस, 4. तू, मी, गौरांग, मम्मी पप्पा. 5 झाले ना? हा, 5 जण. सॉरी, मी तुला मिस केलं. आम्ही 4च एवढा वेळ प्लॅनिंग करत होतो ना, म्हणून. खरं बोलतो. हा. आणि परवा आणि तुम्हाला आज सांगतोस पॅकिंग कुठे आहे आपली? मग आता उद्याचा दिवस कशासाठी? आपल्याला पॅकिंग साठी आहे. हॅपी बर्थडे वीक चालू हो गए तुम्हारा. बर्थडे वीक चालू होते ही तुमको सरप्राईज दे दिलेला आहे. पहिला आपला सरप्राईज आहे की आपल्याला पुरीला जायचं आहे. पहिला नाही, लास्ट. डेट काय? तुझ्या मम्मी पप्पांना पण माहिती आहे. मला किती टाइम पासून जगन्नाथपुरीला जायचं होतं. मी वरदला पण बोलायची, कारण की तो एक होता की त्याला पण जायचं होता की अरे जायचंय. आणि यार खरं बोलतोस तू. खरं प्रँक असेल जर. नाहीये प्रँक बाबा, नाहीये प्रँक. शपथ. तू असं हे कट टू कट कसं केलंस सगळं? दिल पे पत्थर रख के और पाकिट में खड्डा करके. पहिली बार, कारण की ह्यानी कधी बुकिंग वगैरे केलीच नाही. मी रडेन आता. रड, मजा येईल. तू खरंच बुकिंग केली. हा ब्लॉग संपल्यावर या फोन मध्ये फ्लाईटची तिकीट मी तुला दाखवतो. या माणसाने आयुष्यात कधी कर्जतची बुकिंग केली नाहीये. म्हणून तर गौरांगला घेतला ना. गौरांग आहे मंचेकरांच्या रक्तात आहे भाई हे सगळं, बुकिंग सगळं. मग गौरांगने मला मदत केली, आम्ही बुक केलं. नॉट अ बिग डील. थँक्यू यार. इट इज ओके. एक 60,000 रुपये माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून टाक, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. 60 का क्रेडिट कार्ड घे माझं. ओ माय गॉड. मला खूप टाइम पासून जायचं होतं. चल, आणि आता झाला तुझा बर्थडेचा भाई. जाम माझ्या डोक्यावर तांगती तलवार. कसं काय करायचं? गाडी बुक केली आहे, रेंट. आपण गाडीतून फिरणारे, कुठे जाणारे आयटनरी बनवली आहे. मी हे नाही ट्रस्ट करू शकत. हे गौरांगला पण नाही समजत. का? तू का आम्हाला हे समजते का? तो तिला आता फ्लाईटची तिकीट दाखवले तर ती एडी झाली, एकदम भाव चढली. तर आता तिला आयटनरी पण दाखवणार. वेलकम. जरा दुखलं इकडे, पण ठीक आहे. वेलकम. गाईज, मी जास्त एक्सप्रेसिव्ह नाहीये. मला असं हे करता येत ना, पण मला खूप बरं वाटतं. मला भरपूर वर्षांपासून जायचं होतं जगन्नाथपुरी, आणि कधी असं नीट प्लॅन नाही करता आलं. आणि पण मला देवानी नवराच एवढा चांगला दिलाय की ते राहिलेलं आहे तुझी बोलायची. की नवराच एवढा. आणि तुम्हाला माहितीये असेल ना, कधी कधी असे हिंट्स असतात. मी ह्याला ना त्या दिवशीच बोलत होती. त्या दिवशी म्हणजे झाला त्याला 2 महिने झाले असतील. मी ह्याला बोलत होते की सतत मला सगळीकडे ना असं जगन्नाथपुरीचं हे दिसत. म्हणजे मी कुठल्या कॅब मध्ये बसते तर कॅब मध्ये युजली गणपती असतात, तिथे टॅक्सी मध्ये जगन्नाथपुरी, जगन्नाथ होते. म्हणजे असं हिंट्स मिळत होते. मी ह्याला सतत बोलत होते की अरे जाऊया ना. बट कॅन्सल करून मी उज्जैन बुकिंग केली. बट सगळे बुकिंग झालेले आहेत. सगळं चांगलं. हात नाही लावणार आहे. बट ठीक आहे, तुझं इमोशन. मी काय बोलते ते ऐक आता. अजून एक गिफ्ट हवाय की नको? तुला माहितीये तेच आपण जे घड्याळ घेतले. मग तू हे जर मला आता दिलंस तर मला 10 तारखेला बर्थडेला काय देणार? कशाला भाई? तुला ट्रिप दिली आहे मी. 10 तारखेला तुला जगन्नाथ समोर उभं करणार मी असं. यस, विसरलायस. काय तू बर्थडेला गिफ्ट नाही देतेस
तर ते बर्थडे गिफ्ट नाहीये. मग तू बर्थडेच्या आधी देतोस म्हणजे हे प्री बर्थडे गिफ्ट आहे. गावात तुझ्या गावात आपण 10 तारखेपर्यंत मंदिरातच नको जाऊया. 10 तारखेला तुला डायरेक्ट जगन्नाथ समोर उभं करतो. ट्रिप चालू झाली ना, म्हणजे उद्यापासून माझं प्री बर्थडे गिफ्ट चालू झालेलं आहे. आणि मग हे प्री बर्थडे गिफ्ट नंबर 2. मला आता बर्थडे गिफ्ट पण लागणार. ठीक आहे ते जाऊ दे. ठीक आहे चल, तुला अजून एक पाहिजे ना. ह्यांना दाखवूया ना वॉच प्लीज. हा चल. मला भरपूर टाइम पासून हे हवं मीच होतं. दिलंय, पण मी असं विचार केला जाऊ दे यशला क्रेडिट देऊन. काय घडे हो का. हो बरं. हा मला खूप टाइम पासून हे हवं होतं यार. नाही बघा, ब्लू डायल वालं सेक्सी आहे ब्रो. छान घालून दाखव त्यांना. मी जपेन ना तिकडे घेऊनच नाही यायचं बाळा. तिथे घालणार ना. नाही आता नाही, आल्यानंतर घालेणार. आणि भरपूर ऊन आहे. भरपूर ऊन आहे. आणि उन्हात मला असं वाटतं मेन गोष्ट काय असते, तुझा एवढा मस्त आउटफिट दिसतोय शिवानी. तू चष्मा का हा घेतला, दुसरा कुठला का नाही घेतला? एवढा चष्मा. एक मिनिट थांब द्या. मम्मी ते सामान तुमच्याकडे ठेवायला दिलेलं ते जरा दाखवा जरा. एक मिनिट. असे चष्मे घालायचे सोडून यार. हे घे जरा चांगला चष्मा बरा. टॉमी हिलफिगर. हे घे. आईच्या गावात काय इन्स्टंट झालं. मस्त आहे ना. घेतलं आणि हे तुला गिफ्ट गाईज, गिफ्ट पप्पांसाठी. हे अपूर्वाने सांगितलंय ना. मी अपूर्वाला बोललेली की आम्ही मला दोघांनी मिळून घेतलंय. तिने सांगितलं मला, मी बघतच होतो काय गिफ्ट घेऊ, तर मी बोललो हे. तर आता तुझे सगळे प्री पोस्ट सगळं झालेले वेडिंग गिफ्ट. आता प्लीज परत काय wedding gift. वेडिंग नाही नाही, अजून माझा बर्थडे नाही आलाय. So हे मम्मीला शूट आता. मम्मी तिच्याकडे आईच्या गावात मस्त आहे ना. मला खरं सांगू, मला साडीवरती तो जास्त जात होता असं वाटतंय. बट हा खूप प्रीमियम नाही. हा पण छान वाटतं. थँक्यू यार. बघितलं गिफ्ट, बघितलं. थँक्यू. चला आता चला कोणार्कला निघूया. कोणार्कला निघतं. थँक्यू यार. कधी घेतला बट लग्न झाल्यापासून करावं लागतंय. कुठे काय, कधी काय घ्यायचं, कसं घ्यायचं, काय करायचं, कधी द्यायचं, प्लॅन बिन करून फेज मध्ये द्यायला लागतात गिफ्ट. ओ माय गॉड. अजून आहे का काही गिफ्ट? झालंय बाकी? संपलंय. खरं सांग. खरंच संपलंय. खरं सांग. मला असं खरं वाटतं की तू संपलंय. उद्यासाठी काहीतरी ठेवलंयस. नाही रे. हा इथे बघ, कशासाठी? इथे बघ. उद्यासाठी. नाही उद्या काय, माझा बर्थडे. उद्याच 10 तारीख. नवीन मला असं वाटतं उद्या पण काहीतरी आहे. नाहीये भाई. हो, मला उगाच असं एक्सपेक्टेशन वाटतं. वाढवून ठेवू नको. नाहीये उगाच नंतर मग हे होशील की अरे काहीच नव्हतं. होलं. म्हणजे हर एक दिवस तो ट्रिपच्या मला एक गिफ्ट देतो असं मी माझं डोकं लावतीये. ठीक आहे उद्या डेअरी मिल्क खा. ठीक आहे काय सर, पटकन जातो. तोपर्यंत मी माझे सनग्लासेस बघून घेते. बाय बाय. साईडला लोगो वगैरे एकदम प्रीमियम वाटतंय. वाव. आज तिचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त आम्ही चाललो परत जगन्नाथच्या मंदिरात. सकाळी 4 वाजता निघणार आहे आणि आज मी तिला फायनल गिफ्ट देणार आहे जे माझ्याकडे आहे, तिची रिंग. शिवानी किती वेळ लागणार आहे ग? हा लवकर कर ना यार, जायचं आपल्याला मंदिरात. मी विचार करते ह्या बॉक्स घेऊन जाण्यापेक्षा, काय बोलतो, हा बॉक्स घेऊन जाण्यापेक्षा मी ही अंगठी हातात घालूनच घेऊन जाऊ का करंगळीमध्ये. हां पाडणार नाही पण मला असं वाटतं हेच केलं पाहिजे. हां हे हातात घालून ठेवतो. हा सुंदर दिसते. हा ना. सॉरी पण माझ्याकडे ऑप्शन नाही शिवानी. सॉरी. जगन्नाथचं दर्शन झाल्यानंतर मला तिला काहीतरी द्यायचं होतं ते आता मी तिला द्यायला चाललोय. तिची मम्मी पण बाजूला बसली, पप्पा पण बाजूला बसले, तिकडेच बसली ती. पण आता तिला रिंग द्यायचा टाइम आलेला आहे गाईज. कसं वाटतं शिवानी, दर्शन कैसा लगा? मस्त झाले. आणि एकदम आज तर आतमध्ये जवळून जायला झालं. दिलं. आज तर म्हणजे जवळून अगोदर झालं. खूप कॉन्ट्रोवर्सी झाली ते आम्ही तुम्हाला आरामात सांगतो. आरामात पण सांगतो. खूप छान दर्शन झालं. हो खूपच अमेझिंग दर्शन झालेलं. खूप बरं वाटलं. हो मजा आली. कसं वाटलं तुला एकदम बर्थडेचं गिफ्ट आतमध्ये- कसं वाटलं? मस्त. मस्त बर्थडेचं होतं ना? गिफ्ट, बर्थडे माझा होता, गिफ्ट माझा होता, मग सगळ्यांना आवडलं. सगळ्यांना आवडलं. येस नाईस. झालं बाकी काय. आता आता आम्ही आता आम्ही नाश्त्याला जाणार हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला. हा, बघू. 7:30 ला चालू होतं. तू हातात काहीच नाही घातलंय बाई शिवानी. इथे गर्दीमध्ये आपटलं असतं म्हणून मी फक्त वॉच घातले जे ह्यानी मी मला मी बर्थडेला माझं दिलेलं. सगळं घातलंय बघ. मी माझं घड्याळ घातले, अंगठी घातली, ही अंगठी घातली, ही अंगठी घातली, सगळं. तुझ्या बर्थडेसाठी मी अंगठी घालून आलो इकडे. तुला कळतं तुझ्या बर्थडेचं गिफ्ट आहे. ठीक आहे तुझी अंगठी आहे. इकडे बाहेर दुकानातून घेतली. हे कधी बाहेर घेतली आता दुकानात. सोन्याची आहे. सोन्याची का डायमंडची आहे? खरे डायमंड आहेत. नाही बाहेर नाही घेतली. हे आम्ही मुंबईला मागवलेली. हे घे घाल. खरं सांग ना. खरं रे बाबा माझा हात दुखतोय, खांदा भरपूर तिथे आज गडवत धक्का बुक्की माझा खांदा दुखायला लागला हो लवकर. यार असं अडकलेलं तो. अरे पण तू गिफ्ट तर घे तुझं. तिच्या एव्हरी बर्थडेला मी गिफ्ट करतो.
तर मग आता पण दिली. मी विचार केला जगन्नाथच्या समोरच देऊया ना. जगन्नाथचं मंदिर, माझी बायको आणि माझ्या बायकोला दिलेलं माझं गिफ्ट. कसं वाटलं? रडू नको ग, रडू नको, रडू नको ग, रडू नको. तिथे डोकं आपट पाहिजे तर इकडे नाही का, तिकडे डोकं आपट ना. रडायचंय काय? तर मित्रांनो माझं लास्ट गिफ्ट खूप कष्टाने. वेलकम यार, वेलकम वेलकम यार, वेलकम. माझं लास्ट गिफ्ट खूप कष्टाने मी तिला दिलेलं आहे. माझा खानदानी. एक सेकंड, मी कालच्या ब्लॉग मध्ये का परवाच्या ब्लॉग मध्ये बोललेले की मला माहिती होतं की हा बर्थडेच्या दिवशी काहीतरी देणार. येस, काहीतरी देणार. येस. पण थँक्यू यार. मला माहिती नाही, आय एम नॉट गुड ॲट एक्सप्रेसिंग, पण मला खरं खूप आवडली. मला माहिती तुला आवडली. मी तुला बोललो काय आवडून करायला. थँक्यू. असंच माझ्यासोबत राहा. मी तुला एव्हरी बर्थडे एक अंगठी आणून दिली आणि अशाच एका मंदिरात आणून जाऊया आपण एव्हरी बर्थडे. नेक्स्ट बर्थडे कुठे? त्र्यंबकेश्वर जाऊ. सॉरी, ते कुठे? डोंगरावर. द्वारका जाऊया. नाही, द्वारका आधीच जाणार आहे. ते डोंगरावर नाही का बर्फात, केदारनाथ. तर काही नेक्स्ट बर्थडे केदारनाथ विथ रिंग. थँक्यू. पण थँक्यू सो मच. लवकर माझं खाणं खूप आवडली. डायमंड रिंग नाही आवडणार मुलीला असं होणार नाही. डायमंड सारखा नवरा असताना हेच पण हा एक आहे की मी इथे नाही घालू शकत, ही लूज आहे इकडे. ठीक आहे ना. आता थोडा तो ऊपर नीचे होएगा ना बाकी. इतना कष्ट छान आहे. ब्लू स्टोन मधूनच घेतली आपण, करू शकतो. बाय गाईज, सांगतो आता तुला. विचार करतोय आता पण शिवानी तुम्ही गेली. लोकां तू सरप्राईज दिला तिला ट्रिप, मी काहीच नाही दिलं. पण मी काय म्हणतोय, आम्ही तिच्यासाठी असं सरप्राईज प्लॅन केलाय पुन्हा एकदा, म्हणजे सगळे फ्रेंड्स बोलवणार, तिला काय माहिती नाहीये. आणि ती नेमकी बाथरूम मध्ये. त्या सगळ्या गोष्टीच्या टायमाला तिला बाथरूम मध्ये आम्ही ठेवत असतो. ती बाथरूम मध्ये असताना आम्ही प्लॅन करतो. आम्ही सगळ्या मित्रांना फोन केलेला आहे. वरद, रोमांच, प्रशांत, मी, ही शिवानी, आम्ही सगळे झटपट पटापट. हे बाई डॅनी पंडितनी ना वाटलं ते डोसाचं तू कर ना ते. झटपट पटापट आम्ही डिनरचा प्लॅन केलेला आहे. संध्याकाळी 7 वाजता आम्ही डिनरला भेटणार आहोत. तर आता हे शिवानीला आपण न्यूज ब्रेक करूया. चला, 1 2 एक गाणी लाव ना. बार बार दिन ये गाये, डोळे उघड गना बाये, केक कट करून खायला दे. करू. हो, एक नक्कीच अपर्वानी आणला. चला लवकर. एक शाबाश. हॅपी बर्थडे. गाणं पाहिजे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल साल के दिन. ओ 1000. लाज वाटते का? नवऱ्याच्या आधी केक खातेस? हा, बघू, दाखव. एक घास दे. बट गाईज ह्याचं डाएट होतं ना. हो आहे, पण एक बायकोचा बर्थडे. बायकोचा बायकोचा बर्थडे ब्रो, बायकोचा बर्थडे. तुमच्या नानाची टांग दोघींच्या. बायकोचा बर्थडे दे. नाही, मला माहिती तू काय करणार आहेस. मला माहिती होतं. शिवाय जुलाब होती. असं खात होता. तोंडाला पाणी इकडून गळे आता पाणी. यार मजा येते. खूप छान आहे ना. खूप कमजोरी आलेली भाई. स्वीट काउंटी मधनं आणलेला मी. काय नाईस खूप अमेझिंग आहे. मला खूप बरं वाटतं. मला पण ऍक्च्युली कमजोरी आली थोडी. जरा बरं वाटतं. आणि गाईज, आम्ही ट्रिपच्या ह्याच्यामध्ये बिझी होतो, पण तुमच्या विशेस साठी खूप 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 थँक्यू. आणि असेच प्रेम करत राहा. भरपूर लोकांनी हॅपी बर्थडे केला आहे. सगळ्यांसाठी थँक्यू सो मच. आणि प्लीज कीप सपोर्टिंग. थँक्यू माझ्या बायकोला एवढं प्रेम दिल्याबद्दल. हा, तुम्ही पण केक खा. हा दे. काय देतेस अजून ते? तुला माहिती काय? मी ह्यांच्यासाठी जास्त हे आहे, कारण की फ्रेंड्स मध्ये आपल्याला माहिती असतं बर्थडे आहे, पण हे लोक लक्षात ठेवतात. या लोकांनी विश करणं म्हणून खूप थँक्यू. परत सॉरी. परत खा. ओके, आता मी देऊ का माझं की? दे. आता कोणाची वाट बघतीये भाई? काय आणि हे मला आरपार दिसते काहीतरी खूप अमेझिंग आहे. खूप सिम्पल आणि खूप अमेझिंग गिफ्ट दिलेस हे तू. खूप थँक्यू. तुला काही टच पण नाही करायचं. शिवानी प्लीज. ओ नाईस. शिवानीला आवडतं म्हणून. यार व्हेरी गुड यार. अपूर्वा खरंच खूप थॉटफुल आहे. खूप थॉटफुल. आजच खाऊया. आज नाश्त्याला खाऊया. आणि 7ला आपल्याला बाहेर जायचं फिरायला. त्याच्यानंतर आहे हे
हे काय प्रॉपर्टी तू गेस कर. प्रॉपर्टी पेपर्स स्मॅश बॉक्स. प्रॉपर्टीचे कागद नाही. आयशॅडो पॅलेट. नाही. तर बोलली कारण की मला असं वाटलं होतं आणि आम्ही दोघी रिसेंटली गेलो होतो माहिती. स्मॅश बॉक्स हा सफोरा मधून का? माहिती नाही बघ. अरे एवढं तू विचारते तू हिंट दे फक्त ब्लश पॅलेट. तू गेस कर फक्त खोलू. हा. मी गेस केला का पण काहीतरी करेल. Prank केलं. हो ट्रू कोकोडेट. अरे यार. So हिला डार्क चॉकलेट. हायलायटर माझ्या कारण की ह्याच्यावर मी बोलली स्मॅश बॉक्स. ठीक आहे ना ओ शेट ब्रो दे मी तुला भरवतो दे मी भरवतो मी नंतर जेवण झालं अरे दे मी भरवतो आणि हे काय ओ फ्रुटेला. अरे यार थँक्यू थँक्यू लक्षात ठेवायचं असतं. माझ्या हाताला केक लागलेला मग ठीक आहे. तिला असं हे द्यायचं काय स्मॅश बॉक्स. स्मॅश बॉक्सचा प्राइमर. हे बघ केवढा मोठा मेकअपचा सामान दिलाय वाव तिने मला ऑलरेडी युएस मध्ये भरपूर मेकअप आणलेला. ओके चल आता मी खूप प्रँक केला आता रिअल गिफ्ट अपूर्वा अपूर्वा 1 मार्च लक्षात ठेवला नाहीस ना करू का मी गेस? कर. ऑलरेडी मी काय केलेलं आहे नाही. गेस. काय आहे काय जे मला हवं होतं खूप टाइम पासून बॉबी ब्राउन. अपूर्वा कशाला घेतलं हे? दे मग परत दे ना तू पागल झाली आहेस का? ते आहेच पहिल्यापासून खूप महाग आहे. हा हो मैत्री समोर कसलं महाग आणि कसलं काय खूपच. हे आम्ही दोघीच गेलो होतो बघायला. आणि तेव्हा मी तिला विचारत होती तुला काय काय हवं काय म्हणजे असं. शाणी बनतीये हा नाहीस यार दाखवा याच्यात पण वाव यार हे कसलं भारी दिसतंय हे आम्हाला तिथे इतकं आवडलेलं दोघींना. हा. पण तिला बोली नको नको चांगलं नाही ते. तेव्हा तू बोलली ओ नाईस सेटअप हा थँक्यू यार. थँक्यू. पप्पी घेणार आहेस थँक्यू अपूर्वा माझ्या बायकोला खुश केल्याबद्दल मी असं करणार होती हा. तुझ्यासारखं. थँक्यू माझ्यासारखं हे नाही पण थँक्यू हा पुठ्ठाच्या मागे आहे माझी बायको आणि हा पुठ्ठा म्हणजे पुठ्ठा नाहीये मित्रांनो हा या मित्राकडनं गिफ्ट आहे किती सुंदर दिसतंय वाव माय गॉड आता गिफ्ट पण उघडून बघूया कसं आहे हा अपूर्वा झाकली गेली ना बेस्ट काम केलं Oh my God, amazing आणि bro, wife is Yashi. amazing, wife is Yashi. Amazing यार जाम व्हेरी नाईस यार थँक्यू आय लव्ह यू टू थँक्यू स्वतः कोलाज केलाय का? मी केले स्वतः माझी मेहनत केली किती भाई. लग रहा है दिख रहा है उसमें मग मी आपले आधीचे पण टाकणार होतो मला photos. हा फोटो आपला खूप आवडतो. आपण सगळे बॅकवर्ड चालतोय. मी नाही आहे ना त्याच्यात तेच. तू अरे एक मी आहे. मी नव्हती ना फोटो मध्ये म्हणून छान होता तो फोटो. चाला फोटो आहे. रड ना थोडी रड आता रड. माझ्या डोळ्यात ऑलरेडी पाणी आहे मला सर्दी झाली. केक भाई हा यांनी आणलाय हा यांनी आणलाय हा त्यांनी नाही अझरबैजान नाही रे काय नाव आहे तुझं मोहब्बत आहे. अझरबैजान मोहब्बत आहे काय काय बोलून झालं काय बंटी माझ्या याला माहितीये हिला आवडतो हवाला म्हणून घेऊन आलाय थँक्यू. हो माय गॉड वा हॅपी बर्थडे शिवानी हॅपी बर्थडे तुझा आवडता केक एक नंबर थँक्यू प्रशांत थँक्यू सो मच बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो ये मेरी अरे हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे डियर बायको सुनीता बघा टू यू हॅपी बर्थडे शिवानीला आम्ही मस्त डिनरला घेऊन गेलो आम्ही सगळे बसलो म्हणजे खूप मजा येते असे जेव्हा मित्र वगैरे येतात टाइमपास होतो शिवानीचे खूप आधीपासूनचे कॉलेजचे फ्रेंड आहेत ते आणि तिला बरं वाटतं असे सगळे मित्रांमध्ये बसायला तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा खाली कमेंट करा विसरू नका शेअर करा विसरू नका आणि नेक्स्ट इयर परत आपण बर्थडेच्या ब्लॉगसाठी भेटूया पण नेक्स्ट इयर पर्यंत थांबायचं नाही पुढे आमचे ब्लॉग येत राहतात ते पण बघत आणि आम्हाला नक्की सांगा कॉमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटतं